या मालिकेचा रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे, त्यामुळे हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर प्रेक्षकांनो, संक्रांतीचा सण आलेला असतो आणि तेव्हा या जगन्नाथ आणि बाकीच्याचा तुलमा प्रचंड अपमान करते, परंतु या ठिकाणी काहीतरी होऊन या ठिकाणी आपल्याला ही सावली वाण वगैरे घेताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। हे सगळं जाणून घेणे अजून जर तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। असेच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। तर संक्रांतीचा सण खूप छान साजरा होतो, अपमान केला जातो, परंतु त्यानंतर शेवटी खूप छान पद्धतीने सावलीचं सगळं मनासारखं होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। पण या गोष्टी एकदम सहज सोप्या नव्हत्या, हे तुम्ही पाहिलं असेल। या तुलमाने एक प्रकारे सावलीला या जगन्नाथच्या कानाखालीच मारलेले असते आणि बापाची इज्जत वाचून तुलमाला आता कधी चपराक देते आणि बापाचा मान राखून तुलमाला गोड शब्दात चपराक देऊन सावली आता कशी स्वतःला सिद्ध करते आणि सावलीचा जगन्नाथला मोठा आनंद होऊन जेव्हा बाहेर येतो तेव्हा आता सारंगचे खरे सत्य जगन्नाथ कसा समोर आणतो आणि आता सारंगचे खरे सत्य सांगत असताना सावली पाठीमागे मागून येऊन जगन्नाथचे ते खरे सत्य ऐकताच आता खरा सारंग कसा हे सावलीसमोर आलेला असतो। आणि या ठिकाणी सावलीचीही मेंढरांच्या घरी मकर संक्रांत असल्यामुळे बापाच्या मायेने जगन्नाथ हा त्याच्या बायकोसोबत मकर संक्रांतीचा वाण घेऊन या ठिकाणी दरवाजात तुम्ही आलेला पाहिलंच आहे। तुम्ही किती जरी सांगितलं तरी तुला जे काय करायचं ते करतो आणि माझ्या ओलांडतोस हे तुला मग प्रचंड अपमान करताना दिसते। त्यात आता जगन्नाथ म्हणतो की माझ्या मुलीच्या प्रेमाने माझे पाय आपोआप तुमच्या घराकडे वळत असतात, त्यामुळे मी सारखा येतो। माझ्या मुलीवर माझं खूप प्रेम आहे आणि बरंच या ठिकाणी तो बोलताना आपल्याला दिसतो। मी एक बाप आहे, मुलीवर माझा जीव आहे, माझ्या मुलीचे प्रेमाने पाय मुलीमुळे तुमच्या घरी येतो, नाहीतर उंबरठासुद्धा ओलांडणार नसता असं तो बोलतो। आणि मग जगन्नाथ म्हणतो की माझे स्वतःच्या मुलीचं एवढं प्रेम आहे, मुलावरती कपटेपणा एवढं का आहे, एवढा स्वार्थीपणा कशी वागू शकतेस, मला हे तुझ्याकडून कळते। आणि तेवढंच आता मी आमच्या मुलीसाठी मकर संक्रांतीचा वाण घेऊन आल्याचे जगन्नाथ बायकोला सांगतो आणि तिला सांगतो। आणि पण आता सासरच्यांची बाजू घेऊन त्याच वेळेस आता सावलीने जगन्नाथला म्हटलेले असते की तुम्ही इथे कायसाठी आला, काय गरज होती काय यायची, कारण त्यांना माहिती इथं आल्यावर त्याचा अपमानच होईल। आणि हे बोलणे ऐकताच हे सगळं बोलणं ऐकतात तुलमा जळते आणि सावली तुझ्या सासरच्या लोकांची आणि या घराची एवढी काळजी आहे ना, आणि तुला जर हा जगन्नाथ इथे आला त्यामुळे एवढा राग आला असेल ना, तर जा आणि त्या जगन्नाथच्या कानाखाली मार, तेव्हा तू खरी आहे आणि तुझं या सासरच्या घरावर आणि माणसावर प्रेम आहे हे सुद्धा मला समजेल आणि माझी खात्री होईल की तू बरोबर आहे, योग्य आहे। तेव्हा आता ही सावली प्रचंड या ठिकाणी थरथरताना दिसते, तिला कळत नाही आता मी काय करू। आता एक पाऊल पुढे टाकत सावली आता जगन्नाथ समोर आपल्याला येताना दिसते आणि जगन्नाथ समोर येतात सावली तिच्या हाताकडे बघतो आणि त्याच वेळेस जगन्नाथने सावलीच्या तोंडावर तोंड केलेले असते आणि जगन्नाथ म्हणतो की सावली, जर माझ्या कानाखाली मारून तुला जर या घरात यापुढील जीवन तुझं सुखी होणार असेल ना आणि तुला जर या घरात तुझा हक्क मिळणार असेल ना, मला मान्य आहे सगळं, तू माझ्या बिंदास कानाखाली मार, काही विचार करू नको। तू किती जरी मला मारलं ना तरी मला कधीच त्याचं वाईट वाटणार नाही। तेव्हा सावलीचे डोळे या ठिकाणी आपल्याला भरून आलेले दिसत आहेत आणि आता तुलमा रागाने सावलीला कानाखाली मारायला सांगत असते। इकडे आता बापाच्या मायेने सावलीचे सुद्धा हात थरथरताना या ठिकाणी दिसतात आणि अखेर आता जगन्नाथ सावलीला आग्रह सांगत असतो की मार बिंदास सावली, तू जास्त विचार करू नको, तू टेन्शन घेऊ नको आणि माझ्याकडे मारली सुद्धा तरी मला त्याचं काहीच वाटणार नाही आहे। माझं हा जगन्नाथ बोलतो की माझं सगळं आयुष्य तुझ्या सुखासाठी मी लावून धरलं आहे आणि तू कितीही मला मारलं तरी त्याचं वाईट वाटणार नाही आणि बरंच तो या ठिकाणी बोलताना दिसतो। अखेरीस बापाच्या मायेने सावलीने आता तिचे हात खाली घेतलेला असतो आणि सावली म्हणते की हे बघा, कितीही जरी काही झालं तरी तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात, वयस्कर आहात आणि मला माझे संस्कार मला आईवडिलांनी चांगले शिकवले आहे आणि ते परवानगी देत नाही की तुमच्या कानाखाली मारावं। हे ऐकून तुला मला मात्र काय बोलावं कळत नाही। बघितलं का किती चॅप्टर पोरकी आहे, ती चालाक मुलगी आहे आणि ही मला माहिती आहे की तू हुशारीने असं काहीतरी करणार की बरोबर यातून तू बाहेर पडण्यासाठी मार्ग काही ना काही शोधणार। तिने हे बरोबर हेरलं आहे, तसं काय तू आशा करू शकते। तुम्हाला सांगते ना, या मुलीच्या मनात काही ना काही कपट आहे आणि म्हणूनच हे सगळं ऐश्वर्यासाठी तिथे
बाकीचं तिला काही नको आणि जर हे तिचं कानाखाली मारायला सरसवलं नाही तर तिचंही प्रेम खोटं आहे आणि सगळंही खोटं आहे असं आता जगन्नाथ म्हणतो की तुला मला हो विचार करून बोला, तुम्हीसुद्धा एक आई आहात ना. आणि जर दुसऱ्याने जर तुमच्या मुलाच्या तुमच्या कानाखाली मारायला सांगितलं तर तुमच्या मुलाची काय अवस्था होईल याचा विचार केला का तुम्ही? त्यामुळं आधी स्वतःला त्या सगळ्या गोष्टी ठेवून बघा. तर तुमच्या मुलाची काय अवस्था होईल तुम्ही परत एकदा विचार करा. तुमचा मुलगा तुमच्या कानाखाली तरी मारेल का? स्वतःवरून दुसऱ्याला ओळखायला शिका. तेव्हा आता हे ऐकून तुला मला जगन्नाथला मोठी चपराक दिलेली असते. तुला म्हणते की आता तुम्ही इथून गेला तरी चालेल. तुमचा हा मकर संक्रांतीचा वाहनाचा जो देखावा आहे ना तो सुद्धा घेऊन जा म्हणत आता तुला म्हणे वाहन घेण्यासाठी सुद्धा नकार दिलेला असतो. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की जातो. एक गोष्ट लक्षात ठेव, एक ना एक दिवस सालूचे खरं सत्य आणि सगळं ती कशी आहे ना हे तुम्हाला नक्की समजेल आणि तुम्ही तेव्हा तिचे पायशी याल. असं बोलताना या ठिकाणी जगन्नाथ दिसतो आणि त्याच्या बायकोसोबत तिथून या ठिकाणी बाहेर जाताना आपल्याला दिसतोय. परंतु पुन्हा एकदा या जगन्नाथचा आणि त्याच्या बायकोचा इथे अपमान झालेला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि ते जगन्नाथ आणि त्याची बायको जेव्हा बाहेर जात असते तेव्हा सारंग त्याच्या पाठीमागून लगेच आलेला असतो आणि गाडीजवळ जाताच आता जगन्नाथ सारंगकडे बघतो आणि आता जगन्नाथ म्हणतो की एवढं काही होत नाही, तुझी आई खोटी आहे हे देखील तुला समजत होतं, पण त्यांच्यासमोर सत्याची बाजू घेण्यासाठी तुझं हातही पुढे आले नाहीत आणि तुझं तोंडही वाजलं नाही. एक नंबरचा तू स्वार्थी आहे. आता सारंगसुद्धा जगन्नाथकडे बघू लागतो आणि जगन्नाथ म्हणतो की तू सावलीच्या गावाला माहेरी कशाला गेला होतास हे देखील मला चांगलं ठाऊक आहे, बरोबर ना? अरे सावलीचं सत्य जाणून घेण्यासाठी तू तुझ्या गावाला गेला होता. सावलीला वाटलं असेल सारंग किती खरे आणि किती चांगले आहेत, सगळं काही विसरले, मानाने गावाला आणि सप्तामध्ये भाग घेतला आणि सगळ्यांशी प्रेमाने वागले, पण तू त्यावेळेस तिथे सावलीचं सत्य शोधायला गेला होता हे त्या भोळ्या बावड्या सावलीला काय माहिती? तू किती स्वार्थी आहे ना हे फक्त मलाच माहिती आहे. आणि सावलीला ते कसलं माहीत म्हणत आणि रागाने त्याच्या बायकोला घेऊन जगन्नाथ सारंगकडे बघत असतो. त्याच्या गाडीतून निघून गेलेला असतो, पण त्यावेळेस पाठीमागून सावली ही तेथे आलेली असते आणि जगन्नाथचे हे बोलणे आता सावलीने ऐकताच सावलीला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. एकाच वाक्यात भयानक सत्य जगन्नाथने सावलीसमोर मांडून ठेवलेलं असतं. आता सारंगला देखील सावलीवरती प्रेम झालेलं असते आणि जगन्नाथने आता सारंगची सत्याची जाणीव करून देऊन आता सारंग हा पुन्हा सावलीची बाजू घेतो आणि तुरुमाच्या विरोधात उभा राहत त्या घरात सावलीला तिचा हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी आता लढताना या ठिकाणी दिसत आहे. आता त्यामुळे आता सारंग यापुढे काय करतो ना ते आपल्याला पाहायला मिळेल. ऐश्वर्या आणि तुरुमाच्या विरोधात जाऊन सारंग आता कसा सावलीचा होतो, त्याचं प्रेम आहे पण तो व्यक्त कधी करतो आणि या मालिकेत आता यापुढे अजून काय काय दाखवणार आहेत आणि प्रेक्षकांना या ठिकाणी नक्की मजा येणार आहे. पण तिरुमाचा नक्की राग प्रेक्षकांना येत आहे. त्यामुळे आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये या ठिकाणी अजून आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे. पण अशाच मालिकेचे नवीन व्हिडिओ प्रोमो आणि अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच मालिकेचे नवीन प्रोमो रिव्ह्यू पाहण्यासाठी धन्यवाद.